नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत जैवभू रासायनिक चक्रांपैकी एक चक्र कार्बन चक्र म्हणजेच कार्बन सायकल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की हवेमध्ये कार्बन हा कार्बन डायऑक्साईडच्या रूपात असतो. या कार्बनचं ठराविक प्रमाण हवेत आहे. वातावरणातील हा कार्बन सजीवांकडे येतो आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा त्यांच्या मृत शरीराचं विघटन होऊन वातावरणात बाहेर टाकला जातो. म्हणजे पुन्हा जिथून घेतला त्या ठिकाणी तो परत पोहोचवला जातो आणि यालाच कार्बन चक्र असं म्हटलेलं आहे. मग कार्बन चक्राची व्याख्या कशी करणार? तर कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. We can define carbon cycle as the circulation and recycling of carbon from the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे. Carbon dioxide is one of the important component during the process of photosynthesis, and so the carbon cycle is important biogeochemical cycle. Let us study how carbon cycle takes place. चला तर मग बघूया कार्बन चक्र कसं घडून येतं ते. Abiotic carbon atoms from the atmosphere enter in the biosphere mainly through the processes like photosynthesis and respiration. वातावरणातील अजैविक कार्बनचे अणू हे प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेमार्फत जैविक चक्रामध्ये म्हणजेच जीवावरणामध्ये प्रवेश करतात. Green plants convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. All of us know the process of photosynthesis. Can you recall how the process of photosynthesis takes place? Green plants, in presence of sunlight, with the help of chlorophyll present in them, they use carbon dioxide and water and convert it in the form of sugar and make the carbon available for the living organisms in the biosphere. In this way, the abiotic carbon enter in the biosphere by the process of photosynthesis. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कर्बोदकामध्ये करतात.
तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ देखील तयार करतात. ग्रीन प्लांट्स प्रोड्यूस carbon compounds like proteins and fats also. प्रकाश संश्लेषणाची क्रिया आपण सर्वांनी अभ्यासलेली आहेच. नेमकं काय होतं बरं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये? हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाश व हरितद्रव्याच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साईड व पाण्याचे रूपांतर कर्बोदकामध्ये घडवून आणतात आणि या क्रियेलाच प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात. अशा पद्धतीने हरित वनस्पतींच्या माध्यमातून अजैविक कार्बन वातावरणातील अजैविक कार्बन हा जीवावरणामध्ये प्रवेश करतो आणि म्हणून कार्बन चक्रामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेची महत्त्वाची भूमिका आहे. वनस्पती तसेच सर्व प्राणी हे श्वसन क्रियेमार्फत कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात बाहेर सोडतात आणि हाच कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरला जातो आणि अशा पद्धतीने ही चक्राकार गती सुरू राहते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर असलेल्या चित्रात काय दिसतंय? तर शाकाहारी प्राणी म्हणजे एक गाय ही गवत खात आहे. म्हणजे शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात आणि या वेळेस हिरव्या वनस्पतींनी तयार केलेली कर्बोदकं ही शाकाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये जातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात आणि या शाकाहारी प्राण्यांच्या शरीरातून ही कर्बोदकं मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये पाठवली जातात. अशा पद्धतीनेच मांसाहारी प्राण्यांना जेव्हा सर्वोच्च भक्षक अन्न म्हणून ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या शरीरातील कर्बोदकं ही सर्वोच्च भक्षकांकडे संक्रमित केली जातात. म्हणजे अजैविक कार्बन जो आहे, वातावरणातील अजैविक कार्बन जो आहे, हा कार्बन अशा पद्धतीने वनस्पतींकडून शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि नंतर मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकांकडे पाठविला जातो. Dear friends, if you observe the diagram in front of you on the screen, you can find that there is the cow using the grass as its food. This cow means the herbivore use the carbon from the plant body as its food. Then when carnivore feed upon the herbivore, it gets circulated into the body of the carnivores. From the carnivores, it gets circulated to the apex consumers. And in this way, biotic carbon is transported from plants to herbivores, from herbivores to carnivores, and from carnivores to apex consumers. After death of all types of consumers as well as producers, all of them get decomposed by decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide from their body is released again into the atmosphere. This carbon dioxide is used again by living organisms. In this way, carbon is continuously passed on from one living organism to another. After the death of living organisms, carbon goes to the atmosphere and is again taken up by the living organisms, and the carbon cycle continues.
शेवटी मृत्यूनंतर सर्व उत्पादकांचे व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा सजीवांकडून वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे सतत अभिसरण चालू असते आणि सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो. अशा पद्धतीने कार्बन चक्र सातत्याने सुरू असते. मित्रांनो, आता आपण बघूया कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. यापूर्वीच आपण प्रकाश संश्लेषणाची क्रिया अभ्यासलेली आहे. आता फक्त त्याचे रासायनिक समीकरण अभ्यासू. प्रकाश संश्लेषण क्रियेच्या रासायनिक समीकरणामध्ये 6 कार्बन डायऑक्साईड अधिक 12 H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या सानिध्यात त्यापासून मिळते आपल्याला C6H12O6 म्हणजेच शर्करा अधिक 6H2O म्हणजे पाणी अधिक 6O2 म्हणजे ऑक्सिजन. या रासायनिक समीकरणावरून असं लक्षात येतं की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वापरला जाऊन त्यापासून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. कार्बन चक्रातील दुसरी प्रमुख प्रक्रिया म्हणजेच श्वसन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहित आहेच, सर्व सजीव श्वसन करतात, म्हणजेच वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात बाहेर टाकत असतात. मग श्वसन क्रियेचं रासायनिक समीकरण काय सांगतंय? चला तर बघूया. श्वसन क्रियेच्या रासायनिक समीकरणामध्ये आपल्याला दिसतंय की शर्करेचं ऑक्सिडेशन घडून आलेलं आहे. C6H12O6 म्हणजे शर्करेचं रेणुसूत्र अधिक 6O2 ऑक्सिजन. तंतुकणिकेमध्ये ही क्रिया घडून येते. त्यापासून आपल्याला मिळतोय कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा. म्हणजेच यावरून श्वसन क्रियेत ऑक्सिजन वापरला जाऊन कार्बन डायऑक्साईड वातावरणात बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन चक्र आणि कार्बन चक्र संतुलित ठेवायचं असेल तर वनस्पती अत्यंत आवश्यक आहेत, हे आपल्याला या दोन्ही क्रियांवरून लक्षात येतं. Dear friends, now we are going to study about the main processes in the carbon cycle. Two main processes are included in the carbon cycle. The first one is photosynthesis. We already learned this. We have to study its chemical equation. If you observe the chemical equation, you can find that 6CO2 plus 12H2O in presence of sunlight and chlorophyll, it gives us C6H12O6 means the sugar plus 6H2O means water plus 6O2 means oxygen. In this way, in the process of photosynthesis, carbon dioxide is utilized by the green plants while oxygen is released in the atmosphere. The another main process in the carbon cycle is respiration. All of us know that all living organisms respire and they utilize the oxygen and release the carbon dioxide. So we have to study the chemical equation of respiration. Please observe the equation. C6H12O6 plus 6O2
This process takes place within mitochondria. It gives us carbon dioxide, water, and energy. In the process of respiration, breakdown of sugar is carried out to release carbon dioxide. In the process of respiration, oxygen is utilized and carbon dioxide is released. Both of these processes, if you observe carefully, you can find that only the plants have the capacity to maintain the equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता वेळ आहे स्वाध्यायाची. दिलेला स्वाध्याय प्रत्येकाने आपापल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे आधी पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश वाचायचा आणि नंतर त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहेत.